आज आपण महाराष्ट्रातले जे तमाम गोरक्षक आहेत, जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पवित्र अशा गायींचं आणि गोधनचं संरक्षण करतात, अशा गोरक्षकांबद्दल ज्या सांगली जिल्ह्यातले विधान परिषदेचे 2 आमदार आहेत, एक सदा खोत आणि हा इद्रिस नायकोडी, यांनी जे खालच्या स्तरावरती जाऊन त्यांच्यावरती आरोप केलेत, त्याचबरोबर मकोकासारख्या कायद्याची कलम लावण्याची मागणी केली, याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। खरं तर त्यांनी ह्या सगळा हेच माहिती घ्यावी। गोरक्षण करताना एवढं सोपं नाही। कत्तलखान्यामध्ये घुसून त्या गायी सोडवल्या जातात। गायींच्या ट्रकमध्ये जिथे 1-2 गायी किंवा बैल न्यायची परवानगी आहे, 16-18 गायी कोंबून भरलेल्या असतात। स्कॉर्पिओ स्विफ्ट सारख्या छोट्या गाड्यांमध्ये कोंबून या बैलांना आणि गायीला नेलं जातं, हे सदाभाऊला दिसत नाही। शेतकऱ्यांचं नाव पुढे करून कुठल्या तरी कसाईची सुपारी घेऊन अशा पद्धतीचं गोरक्षणाला विरोध करणं, याचा आम्ही निषेध करतोय। आज मिलिंदजी एकबोटे आहेत, पंडितराव आहेत, त्यानंतर शिवशंकर स्वामी, सूर्या सिंग, अजय रेड्डी असे गोरक्षक आम्ही बघतोय, जे स्वतःचं म्हणजे जीव धोक्यात घालून करत असतात। आजपर्यंत त्यांच्यावरती कुठले आरोप नाहीत, मात्र कुठला तरी एक फर्जी गोरक्षकचा उदाहरण देऊन या सगळ्यांना बदनाम करायचं काम चालू आहे। आणि जे सदा पाटील, सदा खोत जे लँग्वेज वापरतात, नांगराचा फाळ, त्यांना सांगू इच्छितो, जे गोरक्षक स्वतःच्या जीवावर उदार होऊन या कसाईंच्या तावडीतून गायी सोडवतात, त्या कत्तलखान्यामध्ये घुसून त्यांच्या हातात तलवारी आहेत, सत्तूर आहेत, अशा परिस्थितीतून गायी सोडवतात, ते तुमच्या नांगराची वाट बघत बसणार नाहीत। तुम्हाला जर अशी भाषा तुमची राहिली तर तुमच्यापर्यंत घुसून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या प्रामाणिक गोरक्षकांच्या पाठीशी आम्ही सदैव आहे। सदाभाऊंना जर एवढीच काळजी असेल शेतकऱ्यांची तर आम्ही त्यांच्यासोबत येतो। हे सत्तेतले दोन्ही आमदार आहेत। आपण शासनाकडे मागणी करून मुख्यमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांच्या ज्या कत्तलीसाठी जाणारं गोधन आहे त्याच्यासाठी आपण अनुदान मागूया। कत्तलखान्यामध्ये गोधन जाणारच नाही याची आपण काळजी घेऊया, यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे। पण मात्र महाराष्ट्र शासनानं जो कायदा केला आहे, गो हत्या बंदीचा कायदा आहे, तो हा कायदा तसाच राहिला पाहिजे। आणि याच्यामुळे वाचणारं पशुधन हे लाखोंच्या संख्येत आहे। प्रत्येक ईदच्या आणि सणाच्या दिवशी हजारो गायी आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत। त्यामुळे मी या सदा खोतला आणि इद्रिसला हा इशारा देतोय की कृपया गोरक्षकांच्या बाबतीत बोलताना भान ठेवून बोला। आज आम्ही फक्त प्रातिनिधिक एक इशारा द्यायसाठी हे निदर्शनं घेतलेले आहेत। पुढे जर तुमची वक्तव्य अशी राहिली तर आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोरक्षकांना घेऊन मैदानात उतरून तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल। कदाचित तुमच्या घरापर्यंत सुद्धा आम्हाला यावं लागेल। काही गोरक्षक या गोरक्षकाच्या नावाने काळे धंदे करत आहेत, मुद्दाम अडवणं, सोडवून देणं। 100% आम्हाला सुद्धा अनुभव आहे। जे प्रामाणिक गोरक्षण करतात याचा फायदा घेऊन काही फर्जी गोरक्षक आहेत। उदाहरणार्थ आमच्या मिरजमध्ये एक फर्जी गोरक्षक आम्हाला सापडला, ज्यानं 52 वासरं आणि 2 गायी पकडलेल्या सोडवल्या होत्या। त्या गायी आणि वासरं सुद्धा आम्ही कत्तलखान्यातनं पोलिसांच्या मदतीनं परत त्याची सुटका केली। काही गोरक्षक हप्ते घेतात, गाड्या पास करून देण्यासाठी सुपारी घेतात, हे पण आमच्या निदर्शनास आले। मी सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक तमाम गोरक्षकांना आवाहन करतोय की पहिला कसाईला नंतर शोधू, पण हे जे फर्जी गोरक्षक आहेत, जे आपल्या पवित्र कार्याला बदनाम करतायत, या फर्जी गोरक्षकांना पण आपण शोधून ठोकून काढूया। तुमच्यासोबत आम्ही पण आहे आणि ह्यांचा बंदोबस्त करूया आणि आपण आपलं पवित्र कार्य चालू ठेवावं। असा सदाखोत आणि इद्रिस हजार महाराष्ट्र तुमच्या विरोधाला जरी आले, त्यांना न जुमानता आपण हे पवित्र कार्य चालू ठेवूया। आम्ही स्वतः तुमच्या सोबत सगळेजण। अशामुळे काय नाव फर्जी गोरक्षक आम्हाला सापडलेले आहेत। मी उदाहरण दिलं, मिरजमध्ये जो फर्जी गोरक्षक आहे, नाव आता मी सांगू शकत नाही, त्याला एवढे मोठे करायची गरज नाही, मात्र आम्हाला सापडलेले आहेत, आमच्या रडारवर आहेत। ज्या दिवशी रंगे हात सापडतील त्याची धिंड काढून आणि आपल्या सगळ्यांना बोलवून मग ते नाव आम्ही जाहीर करू। गोरक्षकामुळे आपण बदनाम होतो असं वाटत नाही का? म्हणूनच मी सगळ्या प्रामाणिक गोरक्षकांना आवाहन करतोय की असे जे फर्जी गोरक्षक आहेत, आता इथे आमचे 2 गोरक्षक आहेत, त्यांनी पकडलेल्या गायी सुद्धा मिरजमध्ये एका गोरक्षकाने येऊन सोडायला लावलेले आहेत। असे जे फर्जी गोरक्षक आहेत त्याच्यामुळे आपलं पवित्र काम बदनाम होतंय। यांना सुद्धा ठोकायची जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। म्हणूनच त्या इद्रिस नायकोडीला सांगतोय की त्याच्यावरती सुद्धा जे गुन्हे दाखल आहेत, विनयभंग सारखा गुन्हा दाखल आहे, त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत मिरज कोर्टामध्ये, सांगली पोलिसांमध्ये, तुमच्यावर पहिला मोका दाखल करायला पाहिजे। ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केलाय, वंदे मातरमला विरोध केलाय, अशा इद्रिस नायकोडीवरती पहिला मोका लावला पाहिजे। ज्यांनी कडकनाथच्या कोंबडीमध्ये भ्रष्टाचार केला, ज्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशा व्यक्तीवरती मोका लागला पाहिजे। सांगलीमध्ये एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता राहिलाय,
याची त्यांनी जाण ठेवावी आणि मग गोरक्षकांच्या वरती कोणते कायदे लावायचे याची मागणी करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.